नमस्कार. मी प्रताप भोसले, वळदगाव. सखारी पाटलांचा धाकटा मुलगा. मराठीत एक म्हण आहे, नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. दुर्दैवाने माझ्या बाबतीत दोन्ही दुर्दैव घडून आले. मी 80 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो. त्यानंतर जात येत गेली 30 वर्ष तिथं स्थायिक आहे. निवृत्त होतोय पुढच्या वर्षी आणि काहीतरी सेवा करायची, माझ्या वडिलांनी केलेल्या काही गोष्टी जतन करायच्या, हा माझा रिटायरमेंटमधला प्लॅन आहे. आणि मी तुम्हाला थोडक्यात तो समजून सांगतो. व्यक्तिगत गोष्टींबद्दल बोलणार नाही, पण अशोक कारखान्याच्या स्थापनेत, उभारणीत आणि नंतर चालवण्यात माझ्या वडिलांनी खूप मोठी भूमिका निभावलेली आहे. मी स्वतः काही सांगणं योग्य नाही, पण हे सर्वश्रुत आहे. नव्या पिढीला कदाचित माहिती नसेल, तर आम्ही एका लेखमाला आणि पुस्तकातून ते लवकरच पुढं आणतो आहे. पण माझ्या पैशापेक्षा माझ्या भावना अशोक सहकारी साखर कारखान्यात गुंतलेल्या आहेत. आणि माझ्या दृष्टीने हा विषय राजकीय नसून आर्थिक आहे. आणि आर्थिक अनुषंगानं माझ्या कुटुंबाचं हजारो टन ऊस अशोक सहकार्याला येतो. कमी भाव मिळून आमचं लक्षावधी रुपयांचं दरवर्षी नुकसान होतं. असंच असंख्य सभासद बंधू भगिनींचंही नुकसान होतं आहे. आणि ते नुकसान थांबवण्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे. आत्तापर्यंत सहकारात यशस्वी उदाहरणं जीच आहेत, जिथे सामूहिक नेतृत्व आहे किंवा विकासाभिमुख नेतृत्व आहे. केवळ भाषाच खालच्या पातळीची नाही आहे, तर यांचं कामही खालच्या पातळीवरचं आहे, चारित्र्यही खालच्या पातळीवरचं आहे. आणि मला वाटतं अशोकचा विकास व्हायचा असेल तर काही सेवाभावी वृत्तीची मंडळी इथं आली पाहिजे आणि त्यांनी हा कारखाना चालवून सभासदांना आणि कामगारांनाही न्याय द्यायला पाहिजे. कामगारांची गेली 8 महिने पगार झालेले नाही आहेत. आणि या न झालेल्या पगाराहून मला एक गोष्ट आठवती. ज्या वेळेला अशोक कारखान्याकडं पेमेंट करायला पैसे नव्हते, तेव्हा माझ्या वडिलांनी ते दिलेले आहेत. आम्ही वेगळ्या विचाराची माणसं आहोत. एकदाच थोड्या कालावधीसाठी श्रीरामपूर दूध जिल्हा संघ आमच्या कुटुंबाच्या ताब्यात होता आणि त्या काळात तो तोट्यात आलेला संघ आम्ही नफ्यात आणला. मी स्वतः नसलो तरी माझा त्या संघाच्या कारभारात खारीचा का होईना वाटा होता. तो संघ नफ्यात आणला आणि पुढच्याच निवडणुकीत आपल्या दिवट्या नेत्याच्या दिवट्या पोरानं काडी करून निवडणूक हरवली. नुकतंच मी श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. अत्यंत अल्पकाळ माझ्या पुतण्याच्या ताब्यात तो संघ होता, पण त्या काळात त्याने नफ्यात आणला. आणि त्यासाठी भोसले कुटुंबाने आणि मी स्वतः आर्थिक मदत केलेली आहे. आम्ही देणारी माणसं आहोत, घेणारी नाही. सभासदांनी हे लक्षात घ्यावं आणि आगामी काळात आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करावं. आम्ही केवळ सभासदांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठीच लढू. तुम्ही दूध संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विचारा. 700 कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय दिला होता. अशोकच्या सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही न्यायच नाही तर योग्य तो सन्मान देऊ. एवढंच मी बोलतो. बऱ्याचशा सभासदांना मी प्रत्यक्ष
किंवा व्हिडिओद्वारे भेटलेलो आहे. असेच भेटत राहू. धन्यवाद.